आज जे काही आम्ही आहोत हे तुमच्यामुळे आहोत आणि तुमच्या आशीर्वादानेच आम्ही आज प्रत्येक गोष्टी त्यात यशस्वी होत आहोत. आमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि छान फिलिंग घेऊन म्हणजे आनंद झाला पाहिजे की तुमच्यासमोर सगळं ते काय घडलेलं आहे ते दिसतंय असं त्याच्यावरती टेक्निक द्या. तुम्ही दिलेली कमांड लक्षात घ्या. पाण्याला सुद्धा शब्द ऐकतात ह्याच्यावरती फार मोठं रिसर्च झालेलं आहे आणि ते तुम्ही करून ती कमांड देऊन ते पाणी पूर्ण घरामध्ये जसं की गुरुजी मंत्र बोलताना पाणी शिंपडतात त्याच पद्धतीने नारळाचं जे पाणी ते तुम्ही घरावरती सगळ्या भिंतीवरती शिंपडा, आपल्या मुलांवरती शिंपडा. त्याच्यानंतर जो नारळ आहे ओला नारळ तो सुकवून आणि जो ओला नारळ नसेल तर सुका नारळ ह्या दोघांपैकी एका जो नारळ तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गाईचं तूप टाकून त्यामध्ये 4 दिवे लावायचे आहेत. हा दिवा घराबाहेर किंवा तुळशीच्या समोर चालेल. लक्षात घ्या अमावस्येला दीपांची रास असं म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी अंधकार जो असतो त्यातनं त्याचा नायनाट होऊन एक उजेड तुम्ही त्या ठिकाणी करतात. म्हणजे आज तुम्ही मला सांगा की अंधार पाहून जी तुमच्या मनात भीती होती पण दिवा लागल्यानंतर कसं वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं की नाही. हेच पॉझिटिव्ह वातावरण निर्माण हो ह्याच्यासाठीच ही प्रोसेस असते. ह्याच्यामध्ये काही घाबरण्याची गरज नसते. खरं तर आयुष्यामध्ये काय होतं की नकारात्मक विचार सरळ पसरले येतात पण पॉझिटिव्ह विचार हे सहजासहजी पसरत नाहीत. हा त्याच्या मागचा पॉझिटिव्ह भाग आहे. त्यामुळे तुम्ही दिवे लावा, 1 दिवा लावा, 2 दिवे लावा, तुमच्यावरती जसं शक्य आहे तसं. पण एक उजेड असावा हा त्याच्या मागचा भाग आहे. तर तो नारळ त्याच्यामध्ये 4 दिवे लावून तुम्ही एकतर मुख्य दरवाजा किंवा तुळशीच्या समोर लावू शकता. त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट करायची आजच्या दिवशी तुम्हाला, ते म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये जी लक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल किंवा श्रीयंत्र असेल, जे पण काय शक्य असेल त्यासमोर तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. दिवा लावताना तुमच्या मनामध्ये एकच भावना असावी की जी मी आज पूजा करतोय ह्यातनं माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगला बदल घडायला लागला आहे. माझ्या आयुष्याचा सगळ्यात बेस्ट कालावधी म्हणजे काय की जे इन्कम सोर्स असेल, मग कुठे अडलेले पैसे असेल, जे पण असेल ते सगळं मला मिळू लागलेलं आहे आणि मी फार फार खुश आहे. ह्या चांगल्या भावनेने तुम्ही तो दिवा लावायचा आहे. तो दिवा लावल्यानंतर श्रीम ब्रजी हा जो मंत्र आहे तो किंवा तुम्हाला माहिती असलेला लक्ष्मीचा कोणताही मंत्र ह्याची जपमाळ करायची आहे. साधारणतः ह्या गोष्टीला 15 ते 20 मिनटं लागतात. एक जपमाळ करायला किंवा 9 जपमाळ जसं तुम्हाला वेळ आहे त्यानुसार करा. आजच्या दिवशी ही पूजा नक्की करून पहा. तुम्हाला ह्याचा खूप 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 छान फरक पडेल. हा अनुभव काही गोष्टींनी काही लोकांनी आम्हाला कळवलेला आहे म्हणूनच तुम्हाला सर्वांसमोर आणत आहे. हे करून पहा. ह्याच्यासुद्धा खूप चांगले इफेक्ट आहेत. लक्षात घ्या काय केल्यामुळे काय भेटेल ह्यापेक्षा काय करतो त्यातनं किती चांगलं होईल ही भावना तुमच्या मागे असावी. ह्याच्या मागे एकच दृष्टिकोन आहे की तुम्ही जास्तीत जास्त पॉझिटिव्ह व्हावं. एक चांगला दृष्टिकोन तुमच्या नजरेसमोर राहावा. कारण तुम्ही जे आज विचार करताय हेच विचार घेऊन तुमची मुलं पुढे जाणार आहेत. पण या गोष्टींचं फार महत्त्व आहे आणि हे करून पहा. खूप छान अनुभव तुम्हाला नक्की येईल. तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा, आशीर्वाद. आणि ही जी माहिती आहे हे आपल्या जवळच्या व्यक्तींना